सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 11 श्लोक 34। अनेक प्रकारच्या अवतारांप्रमाणे शैवांनी किंवा वैष्णवांनी शास्त्रोक्त रीतीप्रमाणे अत्युत्तम केलेल्या अनेक मूर्ती तीर्थक्षेत्रांमध्ये ज्यांचे महात्म्य विशेष अशा किंवा ज्या मूर्ती देवांनीच उत्पन्न केलेल्या असतात किंवा मनुष्यांनी किंवा किन्नरांनी स्थापन केलेल्या असतात किंवा ज्या स्वयंभूत उत्पन्न झालेल्या असतात, शास्त्रामध्ये ज्यांना गंडकी मूर्ती असे म्हणतात, त्यापैकी कित्येक भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता आलेल्या असतात, कित्येक दैत्यांनी व राक्षसांनी केलेल्या असतात, कित्येक 3 वर्णांतील लोकांनी आपापल्या घरी पूजनाकरिता तयार करविलेल्या असतात। अशा माझ्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी त्वरेने धावत जातात आणि त्यांची पूजा करण्यासाठी पोटात मोठी आवड उत्पन्न होते। माझे भक्त ते माझे स्वरूप होत, माझे संत तो मीच। कृपणाचे चित्त जसे धनासाठी उत्कंठित होते, त्याप्रमाणे माझे चित्त त्यांच्या भेटीसाठी अगदी उत्कंठित होऊन राहते। त्यांना माझ्या मूर्तीपेक्षाही संतांच्या भजनात अत्यंत संतोष असतो। घरदार सोडून साधूंची संगत करण्यात त्यांना अतिशय सुख वाटते। चिंतामणीला जसे जतन करून ठेवतात, त्याप्रमाणे ते सज्जनाची मर्यादा राखण्याविषयी जपत असतात आणि नित्य नवे अधिकच भजन करतात। त्यांच्या पूजा करताना तर त्यांचे मन तृप्तच होत नाही। पूजेचे साहित्य करून मोठ्या साक्षेपाने माझी पूजा करतात, पण एकांतात अशा पूजा करीत असता जर कोणी साधू पुरुष घरी आले तर त्या साधूंची पूजा न करता जो माझीच पूजा करील त्याने मला लाथा मारल्या किंवा तो माझा घात करण्याला उद्युक्त झाला म्हणून समजावे। एखाद्या बाईला एकुलता एक मुलगा असला आणि त्या मुलाला मस्तकावर कोणी एखाद्याने लाथा मारल्या तर त्याच्या आईला सहजच राग येतो। मग त्या रागावलेल्या आईला राग जाण्यासाठी जरी रेशमी वस्त्र नेसण्यासाठी बक्षीस दिले तरी ती रागावलेली आई शांत होत नाही। त्याप्रमाणे माझ्या संतांचा अवमान करून माझी पूजा केली असता मीच क्षुब्ध होतो। त्याने ती माझी खरोखर सेवा केली असे मुळीच होत नाही, तर त्याने त्या कृतीने मला क्षोभ मात्र आणला म्हणून समजावे। संत हे माझे आवडते आहेत, त्यांची पूजा मला गोड वाटते। संतांचे जे सेवक असतात त्यांचे मनोरथ मी पूर्ण करीतो। मला निरीच्छाला सुद्धा संतांची इच्छा आहेच। माझे पूजा ध्यान सोडून जो संतांना लोटांगण घालतो त्याने कोटी यज्ञाचे फळ मला अर्पण केले म्हणून समजावे। त्यानेच सर्व तीर्थात स्नान केले व त्यानेच जप तपांची फळे मिळविली असे समजावे। ज्याने सन्मानपूर्वक साधूला नमस्कार घातला त्याच्या हाती सर्व पूजांचे सार आले। माझ्या प्रतिमा असतात त्या अचेतन मूर्ती असतात, पण संत ह्या माझ्या सचेतन चालत्या बोलत्या मूर्ती आहेत। पूर्ण श्रद्धा धरून त्यांची भक्ती केली असता ती निश्चय करून मला पावते। प्रतिमा ह्या आपल्या कल्पनेप्रमाणे उत्तम केलेल्या असतात, परंतु संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तमच आहेत। ते चालते बोलते परब्रह्मच होत, ह्याकरिता साधू सेवा अति उत्तम होय। माझ्या मूर्ती आणि सत्पुरुष यांचे अशा रीतीने तत्परतेने भजन करतात, हा निश्चय तर तुला सांगितला। आता भजनाचा प्रकार ऐक। माझी प्रतिमा आणि सोज्वळ साधू यांना ज्यांचे डोळे आवडीने पाहत नाहीत, त्यांना दृष्टी असूनही त्यांचे ते डोळे केवळ मोरांच्या पिसांप्रमाणे आंधळे होत। ज्याप्रमाणे स्त्रिया पुत्र व संपत्ती पाहून डोळ्यांना सुख वाटते, त्याप्रमाणेच जो आवडीने संत प्रतिमांचे दर्शन घेतो त्याचे अति उत्कंठेने जे दर्शन घेणे त्याचेच नाव देखणेपणा, त्यानेच नेत्रांचे सार्थक होते असे समज। अशा रीतीने नेत्रांकडून भजन घडते। संत हे माझ्याच मूर्ती आहेत अशा कल्पनेने त्यांच्याकडे पाहून जो मोठ्या उत्कंठेने धावत जाऊन आवडीने त्यांना आलिंगन देतो आणि आनंदाच्या भराने घातलेली मिठी सोडित नाही, असे संतांचे आलिंगन घेतले असता त्याच्या योगाने सर्व अंगच पावन होते किंवा मूर्तीच्या स्पर्शानेही अंग पावन होते असे समज। तीर्थयात्रेला न जाता, संतांच्या जवळ न राहता किंवा श्रीहरीच्या सभामंडपात न नाचता जे पाय राहतात ते पाय सर्वथैव निरर्थक होत। जे अनेक प्रकारच्या विषय सुखांसाठी निच्या पुढे लाळ घोटावायला जाजत नाही, त्याला श्रीहरीच्या सभामंडपात नाच म्हटले की तो सर्वस्वी उठवणीला आलाच। तीर्थयात्रेला जाताना, पुण्यक्षेत्राला गमन करीताना, हरिकीर्तनाच्या जागरणाला जाताना, संतांच्या बरोबर चालताना किंवा श्रीहरीच्या रंगमंडपात नृत्य करीत असताना पायांना जे श्रम होतात त्याचेच नाव पायांचे सार्थक होय। इतर ठिकाणी जाणे म्हणजे अधपाताकडे जाणे होय। उद्धवा, ह्याचेच नाव चरणांची पवित्रता होय असे समज। सर्वतोपरी निष्कपटपणा ठेवून कवडीपासून कोट्यवधीपर्यंत असलेले संपूर्ण द्रव्य त्याने मला अर्पण केले, त्याच्या त्या अर्पण कार्यालाच माझे अर्चन असे म्हणतात। धनधान्य गुप्तपणे संग्रहाला ठेवून केवळ वरवर माझी पूजा करावयाची, तो काही अर्चनाचा प्रकार नव्हे, तो माझ्याशी कपटाने वागणारा होय हे लक्षात ठेव। आपल्याला खावायला मिळावे ह्या आशेने जो देव मूर्तीपुढे पक्वाने ठेवतो आणि अतिथी आल्यास त्याला अन्न सुद्धा घालीत नाही,
ते काही माझे अर्चन नव्हे. पूजा केली असता हात पवित्र होतात व तेच हात भगवंताला आवडतात. जे भगवंताची पूजा करीत नाहीत ते हात प्रेताचेच होत असे समज. हातांनी ईश्वर मूर्तीची पूजा न करता सत्पात्री दाणे न देता त्या हातांमध्ये रत्नजडित अंगठ्या व पोंचा घातल्या तर ते प्रेताला दागिने घालण्याप्रमाणेच आहे. कीर्तन केल्यानेच किंवा अखंड नामस्मरणानेच वाणीचे सार्थक होते. जय जयकाराच्या गर्जनेनेच त्रिभुवने पावन केली आहेत. ज्याची वाणी रामनामाच्या गर्जनेने सदा सर्वदा गरजत असते तेथे कळीकाळाला सुद्धा थारा उरत नाही. पातके तर लांब पळून जातात. करंटी माणसे हरीचे नाम सोडून देऊन वायफळ चकाट्या पेटतात. ज्याप्रमाणे हगवणीची पिरपिर असते तशाच गोष्टी ते बडबडतात असे समजावे. हरिनामाच्या उच्चाराने होणारा सुखाचा आनंद ज्याच्या मुखाला गोड लागला त्याचे तोंड नेहमी माझ्याकडेच वळलेले असते आणि मी नेहमी त्याच्यापाशी असतो. नाना प्रकारची गद्यपद्यात्मक स्तवने, अनेक प्रकारच्या कौशल्याने रचलेली प्रेमळ पदे, निरनिराळ्या वृत्तांत रचलेली चित्र विचित्र लीलात्मक चरित्रे, अशा प्रकारची स्तुती भगवंताला अर्पण करावी. धैर्यशीलता, स्थैर्य, उदारपणा, मेघाप्रमाणे श्यामल कांतीचे अत्यंत सौंदर्य, शौर्य, वीर्य, अत्यंत मधुरता व सद्गुणांचे गांभीर्य इत्यादी गुणच गोविंद रूपाने एकत्र अवतरले. भगवान त्रिविक्रम रूपाने बळीच्या द्वारामध्ये द्वार न सोडता द्वारपाळ होऊन उभा राहिला आणि त्याच द्वाराने द्वारकेत येऊन त्याने कुशाचा उद्धार केला. तोच श्रीहरी जातीनिशी अद्यापी समुद्रकाठी उभा आहे. ती श्रीहरी रूपाने विराजमान झालेली गोजीरवाणी शोभा पाहून राक्षस, देव व मानवही त्याला वंदन करतात. तोच समुद्रामध्ये मत्स्य झाला. नाशिकाच्या द्वारकेत तोच वराह झाला. तोच नृसिंह रूपाने खांबामध्ये उत्पन्न झाला आणि यशोदेच्या मंदिरात वाढलेलाही तोच निबर पाठीचा कासव झाला. बळीचा छळ करण्यासाठी तोच वामन मूर्ती झाला. त्याच्या निश्वासाने होणारा फुरफुराट वेदवादाच्या आवाजाने मोठ्याने वाजत असतो. बायको चोराने परदेशात नेली म्हणून तिच्यासाठी तो रानोरान फिरतो व रडतो. त्याच्यापाशी एकही गुण नाही. शेवटी कुब्जादासीपाशी सुद्धा रममान झाला. स्तुती करताना गुण कर्माप्रमाणे कीर्तन करणे हे ह्याचेच नाव असे तू समज. आता प्रन्न म्हणजे नमन, त्याचे निरूपण ऐक. माझ्या प्रतिमेचे दर्शन किंवा संतजनांना पाहून देहाभिमान सोडून जो भक्तिभावाने लोटांगण घालतो, साधूजनांना नमस्कार करताना मनाला तृप्ती झाली असे मानितच नाही, विनयाने अत्यंत नम्र होऊन पुन्हा पुन्हा चरणावर मस्तकच ठेवतो, त्याचे ते वर्तन हेच नमन होय. भगवत भक्तांच्या पायाची धूळ जो आपण होऊन शिरसावंद्य करीत नाही, जो जिवंत असला तरी प्रेतासमानच समजावा. प्रेताप्रमाणेच अमंगळपणा त्याच्या ठिकाणी असतो. लौकिकाच्या लज्जा सोडून देऊन जो आवडीने वैष्णवांच्या चरण धुळीत गडबडा लोळतो, त्याचे ते वर्तन हाच माझ्या भक्तीचा विकास होय. अशा आवडीने नमन केले असता मानाभिमान सहज निघून जातात. भक्तीचे हेच मुख्य लक्षण आहे की मानाभिमान सोडून द्यावे. हा मानाभिमान सोडण्याकरिता माझे कीर्तन श्रवण करावे. ह्याकरिता उद्धवा श्रवणादी भक्तीचे सर्व लक्षण ऐक. श्लोक 35. दृढतर आस्तिक्य बुद्धीने अंतःकरणाचे समाधान असणे ह्याचे नाव शुद्ध श्रद्धा होय असे समज. आणि आदरपूर्वक कथा श्रवण केली म्हणजे त्यातील भावार्थाच्या योगाने मनाची चलबिचल होत नाही. असा श्रोता आपले कान आणि मन यांना वक्त्याच्या भाषणापाशी अगदी जकडून ठेवितो. त्याने ऐकलेला अर्थ त्याच्या बुद्धीला वाढवितो आणि तो भावार्थाने कथेला विकला जातो. दूध पिण्याची संधी पाहण्याकरिता आदरपूर्वक मांजर जसे टपून बसते, त्याप्रमाणे कथेतील सार ग्रहण करण्यास निरंतर उल्हास असावा. जडित कुंडले घालून कान शृंगारले तर त्यामुळे काही कानांना भूषण नाही, तर ऐकणे हेच कानाचे भूषण आहे. कथा श्रवणानेच कानांचे सार्थक होते. जरी भक्त स्वतः वक्ता झाला असला, पुराण पठणाने जरी निष्णात झालेला असला, तरी अत्यंत प्रीतीने आदरपूर्वक तो साधूच्या तोंडाने हरिकथा श्रवण करतो. जो हरिकथा ऐकण्याकरिता कानाने नीट सावध होऊन राहतो, तोच अर्थाचे मनन करू शकतो. कथेचे निरूपण संपले असताही त्याच्या मनातील मनन संपत नाही. असे मनन ठसले म्हणजे सहजच माझे ध्यान लागते. मग ते सगुण असो अथवा निर्गुण असो, ध्यानाला आवड हीच प्रमाण आहे. पण उद्धवा, ध्येय, ध्यान आणि ध्याता ह्या तिन्हीची एकत्र गाठ पडली नाही तोपर्यंतच खरोखर ध्यानावस्था असते असे समज. ज्याच्या अंतःकरणात ध्यानाची आवड असते, ज्याच्या मनाला माझी गोडी असते आणि उद्धवा कोट्यवधी जन्मांचे भाग्य असते, तेव्हाच एवढा लाभ प्राप्त होतो. मन निष्काम करून जन्मजन्मांतरी साधन केले असेल, तेव्हा दृढ विश्वासाने माझे ध्यान लागते असे समज.
माझे ध्यान दृढ लागून राहिले, अन्य भावाने माझे भजन घडू लागले, म्हणजे तो सर्व पदार्थासह वर्तमान मला आत्मसमर्पणच करतो. वेदांत सांगितलेल्या क्रियांचे किंवा लोकरूढीने मानलेल्या क्रियांचे किंवा देहसंबंधी क्रियांचे अलौकिक लाभ जरी झाले तरी सुद्धा भाविक भक्त त्यांचा स्वीकार करीत नाही. वैदिक लाभामध्ये तर स्वर्गापासून तो सत्य लोकांपर्यंत असलेले दिव्य भोगच मिळतात, पण ते भोग सुद्धा भक्त हातात धरीत नाही. तो आनंदाने भजन करीतो व त्यातच तृप्त असतो. लौकिकातील अनेक लाभांचा समुदाय म्हणजेच कल्पतरू, कामधेनू आणि चिंतामणी होत, पण भक्त त्यांनाही कृष्णाला अर्पण करून आनंदाने हरिभजन करीतो व त्यातच संतुष्ट असतो. गजांत लक्ष्मी घरात आली म्हणजे दैहिक लाभाची परमावधी झाली, पण भक्त असतो तो तिलाही कृष्णार्पण करीतो आणि नित्य तृप्तीने खुशाल भजन करीत संतुष्ट राहतो. ब्रह्मपदापर्यंत होणारे सर्व लाभ गौणच आहेत असे समजून माझ्या भक्ताला ज्याने प्राण विकून टाकला व सारे मलाच अर्पण केले, ज्याने सेवेसाठीच प्राण विकलेला असतो, तो अर्धा क्षण सुद्धा फुकट घालवित नाही. तो माझीच कथा, माझेच ध्यान आणि माझाच महोत्सव करीत असतो. श्लोक 36. ध्यानाच्या स्थितीत ध्यान करतो, नाहीतर कथा निरूपण करतो. निरंतर माझ्याकडेच लक्ष ठेवण्याविषयी दक्ष असतो. मनाला रिकामे असे राहूच देत नाही. माझे जन्म व लीला ह्यांचे निरूपण करताना त्याच्या चित्ताला आवडीने परम आल्हाद वाटतो आणि त्याच्या अंगाला घाम फुटून रोमांच उभे राहिले असता प्रेमभराने कथाही उल्लसित होते. हरिकथेतील रहस्य ऐकूनही ज्याच्या चित्ताला द्रव येत नाही, तो जळांत असूनही खरोखर कोरडा पाषाण होय असे समज. माझ्या भक्तीचे लक्षण ऐक. जो पुण्य दिवसांची व्रते करीतो आणि दिनांचा उद्धार होण्याचे उपाय आपण स्वतः करतो व दुसऱ्यांकडून करवितो. भागवत धर्मातील विशेष पर्वणीचे दिवस म्हणजे नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्ण जन्माष्टमी आणि शिवरात्र तर उत्तमातील उत्तम होत. वैष्णवांना शिवरात्र विरुद्ध आहे असे म्हणणे हे अत्यंत असंबंध होय. त्याला कोणतेही पुराण विरुद्ध नाही असे व्यासांनी स्पष्ट सांगितले आहे. शंकर हा तमोगुणांनी मूळचा काळाच होता. तो विष्णूचे ध्यान करून शुद्ध झाला आणि विष्णू हा शिवाच्या ध्यानाने काळा झाला, असे हे एकमेकांच्या गुणांनी शोभत आहेत. म्हणून शंकर हा गायीच्या दुधासारखा पांढरा शुभ्र आहे आणि विष्णू हा अत्यंत सुंदर असा घनश्याम आहे. ध्यानाचे महत्त्व एवढे मोठे आहे की त्यातील प्रत्येक जण अशा प्रकारे दुसऱ्याचे ध्यान करून त्याच्या गुणांनी व्याप्त झाला. मुळामध्ये दोघात अत्यंत ऐक्य आहे. मग उपासकांनाच विरुद्ध का वाटावे? याकरिता शिवरात्र ही काही वैष्णवांना विरुद्ध नाही. हे व्रत सर्वांना पवित्रच आहे. जी पर्वणी भगवंताला प्रिय, जी सर्व कल्याणांची खान, जी उभय पक्षांनाही तारक आणि जी वैष्णवांची तर केवळ जननी, अशी ही एकादशी आहे. जी शुक्ल व कृष्ण पक्षाच्या विधीने भक्तांना खांद्यावरून वाहून नेऊन सायुज्य सिद्धी देऊन मोक्ष पदावर बसविते. शुद्ध एकादशी करावी आणि कृष्ण पक्षातील एकादशी सोडून द्यावी. असे करून तिचा एक पक्षच उपटल्यास तो सायुज्याला कसा पोचेल? दोन पक्ष असले म्हणजे पक्षाला उड्डाण करता येते. त्यातला एक उपटून काढला तर त्याला उडवत नाही. त्याप्रमाणे कृष्णाला टाकले तर सायुज्यालाही पोचत नाही. त्याचप्रमाणे एकादशीचा प्रकार आहे. त्या एकादशीला ज्या ज्या वेळी जो जो उत्सव करावा तो तो माझ्यामध्येच येऊन पोचतो, यात मुळीच संशय नाही. जो एकादशीचे व्रत करणारा आहे त्याच्या घरात मी सदा सर्वदा नांदत असतो, कारण सर्व पर्व काळांमध्ये श्रेष्ठ स्थानी राहणारी खरोखर माझी एकादशीच आहे. जो एकादशीचे व्रत करणारा माझा भक्त आहे तो व्रते, तपे आणि तीर्थे यांचा राजा आहे. मला गरुड ध्वजाला तो आवडतो. तो एक माझ्या कुटुंबातलाच आहे. माझे भक्त जेव्हा घरी येतात तेव्हा सर्व पर्व काळ त्याच्या दाराशी येऊन उभे राहतात. वैष्णवांना तर तो वेळ दिवाळी दसऱ्याप्रमाणे आनंददायक होतो. त्या समयी सर्व तीर्थेच घरी आल्याप्रमाणे होते. त्या दिवसावरून चंद्र सूर्यांचे ग्रहण पर्वे सुद्धा ओळून टाकतात. कपिला षष्ठी तर त्या दिवसाची दासी होऊन राहते. मग अर्धोदय पर्वाला विचारतो कोण? माझ्या भक्तांचे आगमन असे आहे. त्याचा उल्हास मनामध्ये मावत नाही. त्याच्याकरिता सर्व धनधान्य खर्च झाले तरी ते आनंदाने नाचतच असतात. अशी माझ्या भक्तांची जी आवड व त्यांच्या संगतीची जी अतिशय गोडी, तिचेच नाव भक्तीचे पीक. संत घरी येतील त्या दिवशी कोट्यवधी पर्वे जणू काय प्राप्त होतात. संत घरी आल्यावेळी वैष्णव आदराने ती मोठीच पर्वण समजतो. श्रीहरीचे मंदिरे शृंगारतो व गुढ्या तोरणे उभारून मखरे बांधून मोठा उत्सव करतो. संतांना मोठ्या आदराने बसून घेऊन वैष्णव मोठ्या चातुर्याने कीर्तनाचा आरंभ करतात. आनंदाने व आवडीने नाचतात आणि मोठ्या उत्कंठेने अंग विक्षेपादी हावभाव करून दाखवितात.
टाळ, विणा, मृदुंग मोठ्या कौशल्याने वाजवीत व अनेक प्रकारची चरित्रे गायन करीत मोठा गजर करतात आणि वेळोवेळी आनंदाने गर्जना करून हरिनामाचा जयघोष करून सोडतात. श्लोक 37. आता दीक्षेचे लक्षण ऐक. वैदिक आणि तांत्रिक अशा दोन प्रकारच्या दीक्षा आहेत. वेदोक्त ग्रहण करणे ती वैदिक दीक्षा होय आणि पुराणोक्त ग्रहण करणे ती तांत्रिक दीक्षा होय. वैष्णव व्रताचे ग्रहण करणे ती वैष्णव दीक्षा होय. त्यात 5 रात्री मंत्रानुष्ठान करावे लागते. हेच माझे वैष्णव व्रत धारण करण्याचे पुराणोक्त शुद्ध लक्षण आहे. वैष्णव व्रताचा धर्म पाळण्यासाठी प्रतिवार्षिक येणारी पर्वे यथासांग चालवावी. चतुर्मास्यांत सांगितलेली एकादशी इत्यादी व्रते व जयंत्या पाळाव्यात. शयनी, कटिनी, प्रबोधिनी, पवित्रारोपणी, निराजनी, वसंत दमनकारोपणी इत्यादी जन्मदिवसांच्या जयंत्या अशा अनेक प्रकारच्या पर्वकाळात मोठा उत्सव करून नाना प्रकारच्या पूजा, निरांजने व दीपमाळा पाजळणे, मृदंग, टाळादी वाद्यांचा गजर करणे ही कार्य करावी आणि मोठ्या आनंदाने उचंबळून यात्रेला निघावे. दिंड्या, पताका व ध्वज बरोबर घेऊन नामघोषाने गजर करून सोडावा. ज्या देवाच्या यात्रेला जावयाचे तो देवच आपल्या घराला आणावा. ज्या मूर्तीवर आपली भक्ती बसली असेल त्याच मूर्तीची स्थापना करावी. श्लोक 38. मूर्ती घडवावयाची ती अति उत्तम प्रकारची घडवावी. ती नीटनेटकी, बांधेसूद आणि मनोहर असावी. ती अत्यंत निर्दोष असून भव्य व गोंडस आहे असे उद्गार साधूंच्या मुखातून निघावेत. मूर्ती अतिशय सुरेख असावी. ती कृश स्वरूपाची नसावी. तसेच अधोमुख करू नये. ती बोजड व वर तोंड केलेलीही असू नये किंवा रडकी व दुर्मुखलेली असू नये. अंग जाडे आणि तोंड विद्रूप किंवा अत्यंत केविलवाणी अशी ही मूर्ती करू नये. तिचे डोळे ऊर्ध्वदृष्टी किंवा अधोदृष्टी नसावेत. अकराळ विक्राळ तोंडाची मूर्ती करू नये. अंग चांगले पण नाक मात्र वाईट किंवा वरचा भाग चांगला पण पाय किरकोळ, लठ्ठ, बोदगुल आणि ठेंगणी अशा आकारची नसावी किंवा अत्यंत मोठ्या आकाराचीही नसावी. मूर्ती गोंडस असून तिचे डोळे सुंदर असावे. सर्व अवयव पुष्ट असून ती सुप्रसन्न असावी. अंगात व उपांगात कोठेही उणीव असू नये. ती उत्तम चिन्हांनी उक्त व सुलक्षणी अशी असून हातात आयुधे असावी. जी पाहताच तन मन तृप्त व्हावे. जिचे दर्शन होताच तहान भूक हरावी. अशा प्रकारे त्या मूर्तीचे गोंडस प्रसन्न मुख असावे. तसेच ती नाजूक असून तिच्या मुद्रेवर कृपेची छटा दिसावी. जी मूर्ती पाहताच मनात भरते, सर्वांना अतिशय आवडते आणि आपल्या आवडीने तिच्याकडे पाहिले असता अंतःकरणाला प्रेमाचा पुरच चढतो अशी असावी. किंचित हास्यमुख असावी. अतिशय प्रसन्न मुद्रा असावी. जिच्या लावण्याच्या तेजाने मन प्रसन्न होऊन जाते. तिचेच नाव सर्वांग सुंदर मूर्ती. तेथे थोर थोर साधूंना जमून एकनिष्ठेने अग्नितारणादी विधी करावा आणि तिच्या डोळ्यांवरचे आच्छादन काढून एखाद्या थोर पुरुषाच्या हातून तिची प्राणप्रतिष्ठा करवावी. विस्तीर्ण देवालय बांधावे. त्याच्या सभोवार वन, उद्यान व उपवन करावे. मळे, बागा, तलाव, विहिरी बांधून सारे स्थळ विश्रांती घेण्याजोगे रमणीय करून सोडावे. अनेक प्रकारचे वृक्ष लावणे त्याला वन असे म्हणतात. भक्ष्य फळांची झाडे लावणे त्याला उपवन असे म्हणतात आणि फक्त फुलझाडेच लावणे त्याला उद्यान असे म्हणतात. ही सर्व तयार करून पूजेसाठी कृष्णार्पण करावी. चहूकडून व्यापारी लोक येऊन बाजार भरावा म्हणून देवापाशी नगर वसवावे. रात्रंदिवस वेदाध्ययन, शास्त्र श्रवण व कीर्तन होत असावे. इतके करावयास सामर्थ्य नसेल आणि करावे असा हेतू असून द्रव्य नसेल तर श्रीमान लोकांचे सहाय्य घेऊन माझ्या भक्तियुक्ततेने सर्व पार पाडावे किंवा भगवत भक्तांना एकत्र बोलावून त्यात जे कोणी भक्तिमान असून श्रीमंत असतील त्यांनी भक्तिपूर्वक द्रव्य सहाय्य केल्यास त्या द्रव्याने हे सर्व करावे. देवळात देवाची एकदा प्रतिष्ठा केली की पुन्हा त्या देवळाच्या वाटेला जो कधीही येत नाही तो आळशी व हतभागी होय हे लक्षात ठेव. तो खरा भक्त नव्हे. जो मूर्तीची प्रतिष्ठा करण्याचे कर्तव्य जाणतो, द्रव्य खर्चून मोठी भक्ती ठेवतो, तो अगदी हलके काम करणे सुद्धा माझाच वाटा आहे असे समजून झाडावयासाठी हातात खराटा घेण्यालाही मागे सरत नाही. श्लोक 39. शिष्य व सेवकजन असले तरी सुद्धा प्रतिष्ठा व सन्मान वगैरे सर्व सोडून जो स्वतः दंभरहितपणाने देवालयामध्ये सडा संमार्जन करतो, मोठ्या कौशल्याने रांगोळ्या घालतो, त्यात नाना प्रकारच्या आकृत्या काढून त्या आकृत्यांमध्ये अनेक प्रकारचे शोभिवंत रंग भरतो, त्याला माझ्या भजनामध्ये मोठी आवड असते. ज्याप्रमाणे एखादा गरीब भिकारी असावा त्याप्रमाणे वागून तो सेवा करतो. हलकी सेवा करण्यामध्ये त्याला मोठा आनंद
माझ्या भजनामध्ये त्याला कृत्रिमपणा नाही. श्लोक 40. नाना प्रकारच्या पुष्कळ संपत्ती खर्चून मी येथे हे देवालय बांधून देवाची प्रतिष्ठा केली. मी एक मोठा भक्त आहे असा पोटात अभिमान धरीत नाही. मनात खरी भक्ती नाही आणि वर करणेच खटाटोप करून भक्तीचा पसारा मांडायचा अशी जी ढोंगाची कृती असते तिला भाविक भक्त सेवत सुद्धा नाहीत. भक्ताने अभिमान धरू नये, मानाची किंवा सन्मानाची इच्छा धरू नये, दांभिक भजन कधीही करू नये आणि कोणत्याही विषयाचा अभिलाष बाळगू नये. आपल्याला जो अनुभव आला असेल किंवा देवालयाकडे जे द्रव्य खर्च झाले असेल अथवा जे काय दान दिले असेल त्याची कधीही वाच्यता करू नये. यजमान आपण केलेले जेव्हा आपल्याच तोंडाने सांगू लागतो तेव्हा ते केलेले सर्व निष्फळ होऊन गेले असे समजावे. प्राणाशिवाय प्रेत शिल्लक राहिलेले असते त्याप्रमाणेच ते सर्व धर्म होत. शेतकरी धान्य पेरून लागलेच ते झाकून टाकतो तेव्हाच ते पीक जोराने येते. त्याप्रमाणे दान हे न बोलले तरच फलदायक होते. आपण देवाला काही अर्पण केले किंवा दुसऱ्याने देवाला काही दिले तर ते आपण घेऊ नये. तो पुजारीपणाचा दोष होतो. देवाचा प्रसाद घेताना सुद्धा लोभाने सर्वच आपण घेऊ नये. तो आधी सर्वांना वाटावा आणि मग थोडासा आपण घ्यावा. श्री हरीला दिवा समर्पण केला तर त्या दिव्याच्या उजेडाने मग आपल्या घरातील कामे करू नयेत. पुराणांतरी आणि ज्ञानसंपन्न स्मृतिकारांनीही असेच सांगितले आहे. ही सारी साधारण बाह्य पूजा झाली, पण अंतःकरणात मजवर दृढतर विश्वास व भक्ती पाहिजे. ती भक्तीच भगवंताला आवडते. भाविकांची पूजा भक्तीनेच होत असते. आता भक्तीचे रहस्य ऐक. ज्या भजनाच्या योगाने भक्त असे म्हणतात ते भजन असे की ह्या लोकात जी जी काही उत्तम व आवडती वस्तू असेल ती मलाच अर्पण करतात. श्लोक 41. फार काय सांगावे, पण खरोखर भक्ताच्या हाती जर अकस्मात चंद्रामृत प्राप्त झाले तरी तो ते सारेच भगवंताला अर्पण करतो. देहाच्या लोभाने आपण सेवन करीत नाही. देहाला अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून त्या लोभाने आपणच अमृताचे सेवन करावे. तर देवही अमृतपान करीत असून तेही सर्व यथाकाली मरतातच. म्हणून नश्वर देहाचे ममतेने भक्त अमृताचे सेवन करीत नाही. तेच भगवंताला अर्पण केले असता अक्षयच अमरत्व प्राप्त होते. याचना न करीताच केवळ दैवयोगाने परीस किंवा चिंतामणी भक्ताच्या हाती आला असता तो लोभाने त्याला मुळीच आपल्याजवळ बाळगीत नाही. तत्काळ भगवंताला अर्पण करीतो. लोभाने कल्पतरू जतन केला असता अकल्पितपणे इच्छा वाढते, पण तोच कल्पतरू भगवंताला अर्पण केला तर आपोआप निरीच्छता प्राप्त होते. स्वार्थाने चिंतामणी जवळ बाळगला असता तो अंतःकरणामध्ये अतिशय चिंताच वाढवितो. तोच भगवंताला अर्पण केला की अंतःकरणाला निश्चिंतता प्राप्त होते. आपण कामधेनूचा प्रतिपाल केला असता ती अनिवार्य इच्छा मात्र वाढविते, पण तीच कामधेनू कृष्णार्पण केली असता अंगामध्ये परिपूर्ण निरीच्छता ठसते. आशेला गुंतून परीस जवळ केला असता तो धनलोभाला वाढवितो, पण तोच परीस भगवंताला अर्पण केला असता मनुष्य अर्थाच्या स्वार्थापासून मुक्त होतो. किंवा देश काल ऋतूप्रमाणे जे जे उत्तम पदार्थ किंवा फळे उत्पन्न होतात किंवा नवी धान्ये पिकतात ती सर्व भक्तिभावाने भक्त मलाच अर्पण करतात. मनापासून आवडणारा पदार्थ प्राप्त झाला असता त्याचा लोभ सोडून तो सर्व मलाच अर्पण करतात. आपल्या मनातील सर्व आवड त्यांनी सर्वस्वी हरिचरणाकडेच लावलेली असते. आता त्याचप्रमाणे भिन्न भिन्न पदार्थांची जी गोडी असते तीही ते प्रत्यक्ष मलाच अर्पण करतात. मग अनंताच्या हातात माझ्या भक्तांनी आवडीने जे दिलेले असते त्यांची फले वर्णन करताना वेद सुद्धा अगदी मुके होऊन जातात. मी तर वेद बोलणारा, पण मला सुद्धा ते फल खरोखर सांगता यावायचे नाही. उद्धवा, आता खरोखर असे समज की त्याचे फळ म्हणजे मी स्वतःच होय. उद्धवा, जीवापेक्षाही जास्त अशी माझ्यावर जी अत्यंत प्रीती तिचे नाव खरोखर भक्ती हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव. आता जेणेकरून तत्काळ मला पावता येते अशी त्या माझ्या पूजेची अतिशय पवित्र आणि कल्याणकारक काही स्थाने तुला सांगेन. श्लोक 42. एकादश स्कंधाच्या 11व्या अध्यायात 11 पूजास्थाने सांगितलेली आहेत. तीही सर्व एका जनार्दन आता ऐक्य रूपाने वर्णन करील. सूर्य, अग्नी आणि ब्राह्मण, गायी, वैष्णव आणि आकाश, वायू, जल आणि पृथ्वी ही 9 स्थाने आपण स्वतः हे 10वे स्थान ही आपणाला पूज्य आहेत. सर्व पंचमहाभूते हे 11वे पूज्य पूजास्थान होय असे समज. आता त्यांच्या पूजेचे यथायोग्य विधान व लक्षणही ऐक. श्लोक 43. सूर्य हे माझे अधिष्ठान आहे. ज्या तेजाच्या योगाने सर्व जगाचे डोळे पाहण्यास समर्थ होतात अशा माझ्याच तेजाने तो प्रकाशमान होतो. घरात दिवा लावला असता त्याचा प्रकाश खिडकीतून बाहेर दिसतो. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपात जे माझे आत्मतेज असते तेच सूर्याच्या रूपाने बाहेर प्रकाशमान होते. तो आकाशामध्ये असणारा सूर्य म्हणजे खरोखर मी नारायणच होय असे समज.
त्याच माझ्या सूर्याचे सौर सूक्त व त्रैविद्या हे उपासना मंत्र होत. ऋग्वेदादी तिन्ही वेद, सर्व सौर मंत्र व सूर्यसूक्ते ही जाणून सूर्याच्या समोर पठण करीत असता सूर्याची ज्ञानपूर्वक पूजा करावी. पण ही वैदिकांची उपासना नाही. जे वेदांचे पठण करीतात त्यांनाच ती खरोखर योग्य होय. अज्ञानांना सूर्याची उपासना योग्य नव्हे असे मात्र कधीही म्हणू नये. आता तत्काल सूर्य प्रसन्न होईल अशी एक सुलभ उपासना तुला सांगेन, तीही सावधपणाने श्रवण कर. सर्व वेदांची माता, सर्व मंत्रांचा मुकुटमणी अशी जी गायत्री ती श्रेष्ठ वर्णाच्या ब्राह्मणाने समजून घ्यावी. तिच्या अर्थाचा विचार केला तर सूर्य तिच्या अधीन असतो. त्या 3 चरणांच्या गायत्री मंत्राने 3 वेळा अर्ध्य देणे ह्यालाच खरोखर त्रैविद्या असे नाव आहे. अर्धमात्रा, अर्धबिंब ध्यान व त्रिपदा गायत्रीने त्रिकाल अर्ध्य प्रदान केल्याने चिदघन परमात्म्याला संतोष होतो आणि तो भक्ताला आपल्या समान करतो. हे माझे पहिले अधिष्ठान होय. ह्याचेच नाव सूर्यपूजा. आता अग्निपूजेचे जे लक्षण आहे ते सविस्तर आणि संपूर्ण ऐकून घे. सर्व अंगामध्ये मुख हे श्रेष्ठ आहे. ते माझे मुख अग्नी आहे हे लक्षात ठेव. ह्याच अर्थाची साक्ष सर्व वेदशास्त्रे व पुराणे गरजून सांगत आहेत. ब्राह्मण हे माझे आवडते. ते माझ्या मुखाने श्रेष्ठत्वाला चढावे म्हणून मी ते अग्नीच्या सेवेला लावले, पण तेही तेथे चुकलेच. माझ्या मुखात अवदान घालून इंद्राय स्वाहा म्हणतात. ब्राह्मण हे अशा प्रकारे कर्म मार्गाने फसले गेले आणि मला अर्पण करण्याचा शुद्ध मार्ग चुकले. केवळ माझ्याच मुखात अर्पण करीत असता त्यांची योग्यताच त्यांच्या आड आली. म्हणूनच इंद्र, यम, वरुण, सूर्य असे अनेक प्रकारचे विकल्प अवदानांमध्ये उत्पन्न झाले. देव आणि देवी ही मीच आहे हेही ते खरे मानित नाहीत. मला सोडूनच त्यांचा सर्व विनियोग चाललेला असतो. हे आश्चर्य किती सांगावे. त्रिभुवनातील लोकांमध्ये जे जे काही सेवन केले जाते ते सारे माझ्या मुखातच अर्पण होते. पण हे याज्ञिक लोकांनी मान्य केलेले नाही, कारण कर्माविषयी त्यांचा विकल्प असतो. असे ब्राह्मण हे विकल्प बुद्धी होऊन अद्यापही संशयातच पडलेले आहेत. हे लक्षात ठेव. वेदशास्त्र पठण करूनही योग्य रीतीने मला कसे अर्पण करावे ते सांगत नाहीत. माझे मुख तोच अग्नी अशा भावनेने युक्त झालेले जे पुरुष नाना प्रकारच्या देवतांतरांचा भेद सोडून खरोखर मलाच अर्पण करतात, त्यांच्या एका समिधेनेही माझे मन तृप्त होते. त्यांना मी आपले सर्वस्व अर्पण करीतो. मला निरीच्छेची आवड आहे, म्हणून त्या निरीच्छ लोकांच्या हाताची मी अगदी वाट पाहत असतो. ते मला लहानसाही ग्रास जेव्हा देतील तेथपर्यंत त्यांच्यासाठी मी निरंतर तिष्ठत असतो. त्यांच्या निर्विकल्प हाताने माझ्या भावनेने जे अग्नीला अर्पण होते ते तृण असो, काष्ट असो, तीळ असोत की तूप असो, ते चित्स्वरूप अशा माझ्याकडून सेवन केले जाते. ह्याप्रमाणे अग्नीची उपासना करणे हाच जो दुसऱ्या स्थानाचा पूजाविधी आहे तो मी तुला सांगितला. आता ब्राह्मण भक्ती कशी करावी ते ऐक. उद्धवा, पूजेमध्ये अत्यंत श्रेष्ठ पूजा व माझ्या शीघ्र प्राप्तीचा मार्ग म्हणशील तर ब्राह्मण हे माझ्या पूजेचे अत्यंत थोर स्थान आहे. त्यांच्या भजनाचे एक मोठे आश्चर्य आहे ते हे की त्यात जे काही विघ्न म्हणून येते ते त्यांना पाहताच दूर पळते. म्हणून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावे आणि त्यांची पायधूळ शिरसावंदे करावी. आवाहन व विसर्जन ह्याशिवाय शालिग्राममध्ये माझे अधिष्ठान असते. पण ते शालिग्राम केवळ अचेतन असतात आणि ब्राह्मण हे मद्रूप असून सचेतन असतात. मी जनार्दन वस्तुतः अव्यक्त स्वरूप आहे, पण तोच मी नारायण ह्या पृथ्वीवर ब्राह्मण रूपाने व्यक्त झालो आहे असे समज. म्हणून ब्राह्मणांना भूदेव असे म्हणतात. ब्राह्मणांच्या मुखानेच वेदांचा महिमा वाढला आहे. ब्राह्मणांच्या योगानेच यज्ञ, दान, तप, तीर्थ यांना श्रेष्ठत्व आले आहे. ब्राह्मणांच्या योगानेच देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम उत्पन्न होत असते आणि ब्राह्मणांच्या मुखानेच ब्रह्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले आहे. त्या ब्राह्मणांचा अवमान केला असता ब्रह्मदेवतांचा अपमान केल्याप्रमाणे होते. तसेच वेद, तप, दान, तीर्थ इत्यादिकांचाही अपमान केल्यासारखे होते. फार काय, खरोखर परब्रह्माचाही अपमान होतो म्हणून समजावे. त्रैलोक्यातही माझे अंग मावत नाही असा त्रैलोक्याहून मी मोठा आहे, परंतु ब्राह्मण हे माझ्याहून मोठे आहेत, कारण त्यांच्यामध्ये मी वेदरूप नारायण सर्वत्र साठवून राहिलो आहे. ब्राह्मणाचा पाय हृदयावर धरल्यामुळेच मला मोठी पवित्रता आली आहे. लक्ष्मीची उपेक्षा केली असताही ती माझ्या पायांजवळ बसते आणि माझ्या चरणाचे तीर्थ शंकरही मस्तकावर धारण करतो. म्हणून ब्राह्मण हे पूज्य आहेत हे लक्षात ठेव. त्यांचे पाय धुण्याचे काम मी स्वतः करीतो. मी आपण होऊन त्यांची उष्टी काढतो. मग इतरांचा पाड काय. माझे मुख्य राहण्याचे ठिकाण आणि माझी
सर्व उपचारांनी पूजा करण्याचे स्थान किंवा दान मान मिष्टान्न हे सर्व एका ब्राह्मणाच्या विधियुक्त पूजनात आहे। कोणाला शालिग्रामाचा नेम असतो, कोणाला स्थापन केलेल्या लिंगाचा नेम असतो, कोणाला गणपतीचा नेम असतो व कोणाला सूर्याचे दर्शन घेण्याचा नेम असतो, कोणाला तुळशीचा नेम असतो, कोणाला बांधलेल्या अनंताचा नेम असतो, परंतु नित्य ब्राह्मणाचा नेम ज्याला आहे तो भाग्याचा भाग्यवान परम दुर्मिळ होय। जो नित्य नियमाने ब्राह्मणाची पूजा मोठ्या आवडीने षोडशोपचारांनी करीतो तो भक्तीचा राजा आणि तोच एक माझा आत्मा होय। जो निरनिराळ्या देवतांची उपासना करीत नाही व जीवाभावाने ब्राह्मणाचाच भक्त होतो त्याचा अनर्थ चुकून मी त्याचा स्वार्थ यशस्वी करून देतो। असे जे ब्राह्मणांचे भक्त असतात त्यांच्या चरणाने पृथ्वी पुनीत होते, गंगाही त्यांच्या पायाच्या तीर्थाची इच्छा करते। मी तर त्यांना शिरसावंदे करतो, मी मोलाशिवायच त्यांच्या सेवेचा सेवक झालो आहे। पहा, ब्राह्मण सेवेमध्ये मला काही अलौकिक व अनिवार्य सुख वाटते। नित्य नियमाने जो ब्राह्मणांची पूजा करतो तो भगवंताला प्रिय होतो, म्हणूनच चारही हात पसरून त्याला आलिंगन देण्यानेच माझा जीव शांत होतो। ब्राह्मणांनी स्नान केलेल्या पाण्यामध्ये ज्याने भक्तिभावाने आंघोळ केली त्याने त्या काळीच कोट्यवधी अवभृत स्थानेही पायाखाली घातले म्हणून समजावे। ब्राह्मणाच्या पायांचे तीर्थ पाहताच दोष आणि पातकी यांना पळ सुटतो। ह्याकरिता तेच तीर्थ भक्तिभावाने सेवन केले असता सर्व दोष नाहीसे होतात। जो कोणी नित्य नियमाने ब्राह्मणाच्या चरणाचे तीर्थ सेवन करतो तो स्वतः तीर्थ स्वरूपच होतो आणि त्याच्या योगाने जड जीव पुन्हा पुनीत होतात। त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी पूजा करताना तैलाभ्यंग इत्यादिकांचे स्नान, पुष्पे, चंदन, आसन, भोजन व धनधान्य यथाशक्ती द्यावे। ब्राह्मणाला भोजन हे प्रिय आहे आणि सर्व दानांमध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे। ह्याकरिता उत्तम उत्तम पक्वाने तयार करून ब्राह्मण हे माझेच स्वरूप आहेत अशा भावनेने त्यांना भोजन द्यावे। कोणी ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना अन्न देतात, कोणी दगदगीला कंटाळे म्हणून देतात, कोणी निर्भत्सना करून भोजन घालतात आणि कोणीतरी वसा वसा अंगावर येऊन जेवावयास घालतात। तसे आपण करू नये, कारण ब्राह्मण हे माझे स्वरूप आहे हे लक्षात ठेव। त्यांचा आदर सत्कार करून त्यांना यथाशक्ती भोजन घालावे। वेळेला एखादा आज्ञेने अतिथी आला तर त्याच्या ठिकाणी खोडी काढू नये, तोही माझे स्वरूपच असतो। याकरिता त्याला त्यावेळी अन्न घालावे। अतिथी विन्मुख गेला असता त्याच्याबरोबर आपले सर्व पुण्यही जाते। ह्याकरिता त्याला वेळीच आवश्यक अन्न द्यावे, निदान पाणी तरी प्यावायला द्यावे। ब्राह्मण पंक्तीला बसून अन्न वाढण्यामध्ये जे कोणी पंक्ती प्रपंच करतात ते मोलाने पातकच विकत घेतात, त्यांना अधोगती निश्चितपणे प्राप्त होते। ब्राह्मण सेवेला शरीर, वाचा, मन, धन लावणे व यथाशक्ती निष्कपट भाव धरणे ह्याचेच नाव अतिथी पूजन। ब्राह्मण हे त्रिपदा गायत्री मंत्राचा जप करून पूर्ण पवित्र झालेले असतात, म्हणून वेदांचेही वसतिस्थान त्यांच्या ठिकाणी असते। ब्राह्मण हे माझे स्वरूप होत असे समज, म्हणूनच माझ्या पूजेचे श्रेष्ठ अधिष्ठानही तेच। ब्राह्मणांच्या आज्ञेला ज्याचे मन अत्यंत तत्पर असते आणि जो त्यांना दान देतो व देववितो त्याच्या त्या वृत्तीचेच नाव पूर्ण श्रद्धा। ब्राह्मणाची सेवा द्रव्याशिवाय मुळीच घडवायची नाही असे मात्र म्हणू नये। सेवेला श्रद्धा आणि भजन करण्याचा पूर्ण उल्हास हीच मुख्य प्रमाणभूत साधने होत। कोणाची शरीराने सेवा करावी, कोणाची वाणीने पूजन करावे, कोणाचे मनानेच भजन करावे। कसेही भजन केले तरी ब्राह्मणांची दया परिपूर्णच लाभते। ब्राह्मणाच्या भक्तीसाठी अंतःकरण आनंदाने भरून जाणे आणि परम श्रद्धेने व उल्हासाने परिपूर्ण असणे ह्याचे नाव आतिथ्य। ह्याप्रमाणे ब्राह्मणाचे भजन हे पूजेचे तिसरे अधिष्ठान आहे, ते तुला सांगितले। आता गायत्री सेवा ऐक। ज्या गायीच्या कैवाराने मी सहस्रार्जुनाला मारून ठार केले आणि 21 वेळा पृथ्वीवरील मुख्य लढवय्ये असे क्षत्रिय मी मारिले। रामावतारात माझे महात्म्य फार मोठे होते, पण त्यात गायीची सेवा घडली नाही, म्हणून मी गोकुळात अवतार घेऊन गायींची सेवा केली। गायींच्या सेवेनेच मला पुष्टता प्राप्त झाली, म्हणूनच लहानपणातच मोठमोठे मल्ल मी मारून टाकले। कंस, चाणूर ह्यांसारखे अदम्य मल्ल मारिले व उग्रसेन राज्यावर बसविला। त्या गायींच्या सेवेची आवड मला फार आहे, त्यामुळे माझी एवढी पवित्र कीर्ती पसरली। मी कंसाच्या राज्यातले बंदीखाने फोडले आणि पितरांची बेडी काढून त्यांना मुक्त केले। म्हणून गायी आणि ब्राह्मण ही माझी जीवप्राण आहेत। या दोहोंमुळेच माझ्या पूजेचे अधिष्ठान सुलभ झाले आहे। जो आपत्कालात गायींचे संरक्षण करतो तो मला फार आवडतो, त्याच्याबरोबर मीही स्वतः गोरक्षण करू लागतो। गायींच्या सेवेचे विधान असे आहे की तिला दररोज गोग्रास द्यावा व गवत घालावे आणि तिच्या अंगावरून हात फिरून तिचे अंग कुरवाळावे, म्हणजे तेवढेच मी प्रसन्न होतो। उद्धवा,
निर्लोभपणे गायीची सेवा केली असता माझी प्राप्ती होते। आता सद्भक्तीने वैष्णवांची पूजा कशी करावी तेही ऐक। श्लोक 44। वैष्णवांची सेवा करणे मोठे कठीण काम आहे। तेथे जात ही प्रमाण नाही। भक्ती प्रधान भावार्थाने हा शूद्र आहे किंवा हा ब्राह्मण आहे असा भेद मनातच आणू नये। विदुर हा दासीपुत्र असल्याचे प्रसिद्धच आहे, पण त्याला श्रीकृष्ण आवडला, तो वैष्णवांमध्ये अत्यंत श्रेष्ठ झाला। त्याला निंदे कसा म्हणावा? माकडाच्या जातीत जन्माला आलेला तो मारुती तो वैष्णवांमध्ये अत्यंत श्रेष्ठ होता। तो कनिष्ठ आहे असे म्हणण्या इतका पातकी कोण आहे? राक्षसांमध्ये बिभीषण व दैत्यामध्ये प्रल्हाद ही भगवंताला अनन्य भावाने शरण गेले, म्हणून त्या योगाने त्यांना वैष्णव पण प्राप्त झाले। जातीने श्रेष्ठ असून जर भक्तिरहित असेल तर तो वैष्णव नव्हे हे लक्षात ठेव, किंवा वरकरणी भजन करेल व त्यालाही वैष्णवपणा प्राप्त झाला नाही असे समजावे। जो वैष्णवांमध्ये जाती प्रमाण मानतो, शालिग्रामाला पाषाण समजतो आणि गुरुला सामान्य मनुष्य समजतो, तो सर्वस्वी पातकी होय। जाणतेपणा, शहाणपणा, ज्ञातेपणा आणि जातीचा अभिमान हे सोडून जो मला अनन्य भावाने शरण येईल तोच खरोखर माझा वैष्णव होय असे समज। त्या वैष्णवाचे पूजन करावे, पण ते बाह्य उपचारांनी मात्र नव्हे, तर बंधू स्नेहाने मन खरे खरे कळवळले पाहिजे, त्याचेच नाव खरे पूजन। सख्या बंधूंचा स्नेह कसा असतो ते ऐक। बंधूला जर रणांगणात घाव लागला तर शत्रूकडून होणाऱ्या घावाच्या आड राहण्यासाठी स्वतः पुढे येऊन शत्रू समुदायाचा निपात करतो, त्याप्रमाणे अंतःकरणातील कळवळा असतो तोच खरोखर वैष्णवांच्या पूजेचा विधी होय। स्नेहाशिवाय नुसत्या टिळेमाळा असतात, त्यांच्या योगाने भगवंताला आनंद होत नाही। साधू हे एकाच पित्याचे पुत्र असल्यामुळे अकृत्रिम बंधूच आहेत, त्यामध्ये सावत्रपणाचा फरक बाळगणे हा काही खरा स्नेह नव्हे। खरे पाहावयास गेले तर भक्तांची आणि अभक्तांची उत्पत्ती खरोखर माझ्यापासूनच आहे, पण माझ्या ठिकाणी भाव ठेवणे व भाव न ठेवणे असा सावत्रपणा उपस्थित झाला की परस्परात विरुद्ध स्थिती निर्माण होते। वैष्णव हे विष्णूच्याच उदरामध्ये असतात, त्याच उदरामध्ये आपणही जाऊन राहावे, म्हणजेच सहजच सख्यपणा येऊन अकृत्रिम कळवळा उत्पन्न होतो। असा बंधुभावाने जो कळवळा उत्पन्न होतो तीच वैष्णव कुळाची पूजा होय। अशी वैष्णवांची पूजा करणाऱ्या जवळ भक्तीला भुललेला असा मी तिष्ठत उभा राहतो। वैष्णव पूजेचे हे जे लक्षण तेच माझे 5वे पूजास्थान होय। आता आकाशाचे पूजन ऐक, कारण त्यात केवळ माझे ध्यान असते। आकाश हे निर्लेप आणि निर्विकार आहे, तसेच ते अत्यंत सूक्ष्म असून निराकार आहे। त्याचप्रमाणे निरंतर हृदयामध्ये खरोखर माझे ध्यान करावे। स्वस्थपणाने ध्यानस्थ बसून सगळेच्या सगळे महदाकाश जो आपले हृदयाकाश करून सोडतो, त्याने माझी परमेश्वराची पूजा केली म्हणून समजावे। अत्यंत सूक्ष्म व निर्विकार असे माझे ध्यान हृदयामध्ये दृढ असणे तीच माझी खरोखर पूजा होय। अंत न लागणारा असा मी त्याच्याच योगाने पूजेला गेलो असे समजावे। आकाशाला डाग लावला असता आकाशाला कधीच लागत नाही, त्याप्रमाणे साऱ्या कर्मात वागत असताना आपण मुक्तच आहो असे जो पाहतो। आकाश सर्व पदार्थात व्याप्त आहे, पण ते तसे व्याप्त असूनही अत्यंत अलिप्तच असते। त्याप्रमाणे जो आकाशावर निष्ठा ठेवून सर्व कर्मात वागत असूनही कर्मातीतच असतो, तोच आकाशाचा पूजक होय। आकाश हे माझे पूजास्थान असून त्याच्या पूजेचे विधान असे आहे, हे 6वे पूजास्थान होय। आता वायूचे अर्चन ऐक, ज्याची वायूच्या ठिकाणी भगवत भक्ती असून ती कधी ढळत नाही, कारण वायूच्याच योगाने प्राणीमात्रांना सजीवपणा आलेला आहे आणि खरोखर जगाला धारण करणाराही तोच। वायूच्या रूपाने सर्व प्राणीमात्रांचा प्राण मीच झालो आहे हे लक्षात ठेव। प्राणाचा मुख्य प्राण तो मी, म्हणूनच वायू हा मत्स्वरूप आहे। वायू हा आकाशामध्येच उत्पन्न होतो आणि उत्पन्न झाला तरी त्यापासून वेगळा होत नाही। तो सर्व प्रकारच्या हालचालींमध्ये आकाशातच असतो आणि अखेर आकाशामध्ये स्थिर होतो। त्याप्रमाणे जन्म कर्मांचा निर्णय समजूनही आपले अधिष्ठान न सोडणे व प्राणाचाही प्राण होऊन राहणे हेच वायूचे पूजन होय। प्राणाचे जाणे येणे चालू असले तरी ब्रह्मरूप ते मीच हेच नित्य ध्यान करणे व ते करताना निरंतर जागृती राखणे हेच वायूचे पूजन होय। जो माझ्या स्वरूपाने दृढ ध्यान करतो ते त्याच्याकडून होणारे वायूचे पूजन हेच 7वे पूजास्थान समजावे। जलानेच जलाची पूजा करावी, म्हणजे जलाच्या योगे करूनच ईश्वराविषयी आवड उत्पन्न होते आणि ती पूजा भगवंताला पोचते। तो भक्त माझा फार आवडता होय। उद्धवा, आपो नारायण साक्षात या मंत्राचा जो अर्थ आहे त्यावरून देवानेच देव पूजला जातो असे निश्चित समज।
उद्धवा, दुधाने क्षीरसागराची पूजा करावी त्याप्रमाणे द्रव्याची पूजा करणे असा खरोखर जलाने जलाची पूजा करण्याचा प्रकार आहे. जीवाला जीवनच वाचविते, त्या जीवनाचेही जीवन ते मी, म्हणून लाटांनी समुद्राचे पूजन करावे त्याप्रमाणे जीवनानेच जीवनाची पूजा करावी. नद्यस्तृप्यंतु समुद्रास्तृप्यंतु या मंत्राने जे उदक देतात तीही जलानेच जलाची पूजा करतात. ह्यात पूजा आणि पूजक यांचे ऐक्य होते, हीच वेदोक्त विधीची पूजा होय. जीवनानेच जीवनाची पूजा करणे हेच 8वे पूजास्थान होय. आता पृथ्वीचे पूजक ऐक. श्लोकार्धाच्या अनुरोधाने तेही सर्व सांगेन. श्लोक 45. पाण्यामध्ये पृथ्वी ही निराधार असते, म्हणून ती विरून जाऊन तिचे पाणी होऊ पाहते आणि ह्यामुळेच तिला धारण करणारा धराधर मी तिच्यामध्ये शिरून राहतो, म्हणून ती मूळची निराधार असूनही साधार झाली. म्हणून पृथ्वी हे माझे पूजास्थान आहे. तिच्या पूजेचे विधान आता ऐक. गायीसारखे स्थंडिल करून त्यावर माझे आवाहन करावे. गायीसारख्याच स्थंडिलाच्या आकारावर हे पूजन का असे म्हणशील तर पृथ्वी ही गायीसारखी आहे ह्याकरिता तिची पूजा करावयाचा प्रसंग येईल तेव्हा तिच्याच आकाराचे स्थंडिल करावे. त्या स्थंडिलावर पृथ्वीची पूजा करण्यासाठी धराधराचे आवाहन करावे. नंतर तिच्या लिंगाची व हृदय मंत्रांची मंत्रोक्त पूजा करावी. हृदय, कवच, शिखा, नेत्र, शक्ती, बीज अशा लक्षणांनी युक्त असे यंत्र स्थंडिलावर काढून धराधराची महापूजा करावी. याप्रमाणे पृथ्वीचे सर्व पूजन सांगितले. आता आपण पूजा करणे हे 10वे पूजास्थान आहे. त्याचेही लक्षण ऐक. आधी एक आणि पुढे पूर्ण म्हणजे पूज्य, त्याचे नाव 10वे लक्षण. आपले पूजास्थान आपण असणे हे पूजेचे आश्चर्यकारक साधन आहे. पूज्यापुढे आणखी कोट्यवधी पूज्य दिली तरी गणिताचे काही कारणच नाही. पण पहिल्या पूज्याला जर का एक खाली फाटा फुटला तर मात्र गणित करता करता मनुष्य बेजार होऊन जाईल. पूज्याला फाटा फुटला म्हणजे त्याला एक म्हणतात. एक पानाने पूर्ण असले म्हणजे तो सहजच परिपूर्ण असतो. पूज्यापुढे पूज्यच पडले तर तेथे गणित काय होणार. निरीच्छाला तेव्हा इच्छा उत्पन्न होते, तेव्हाच तो आपण पूजा करू लागतो. एकांत एक मिळविला तर 2 पानाचे दुसरे उत्पन्न होते आणि जेव्हा एकातून एक वजा करावा तेव्हा आपले पूज्यत्व पाहावे लागते. आपला देव आपणच असतो. अहो पहा, आपला पुजारीही आपणच, आपली भक्तीही आपणच. तेव्हा हा पूजेचा चमत्कार किती आश्चर्यकारक आहे. हृदयामध्ये चैतन्यघन आत्माराम आहे अशी भावना धरून स्वतःही तद्रूप होऊन मग स्वतः जे जे भोगतो ते सहजच ब्रह्मार्पण होतात. त्याने आपल्या तोंडात घास घातला तर त्याच्या मुखानेच मी सुखी होतो आणि परमपुरुषालाही तृप्ती होते. हीच माझी योग्य पूजा होय. तो जे काही भोग भोगतो ते मलाच अर्पण होतात. त्याच्या आनंदामध्ये मी तन्मय झालेला असल्यामुळे ती पूजा भगवंतालाच पोचते. माझ्या पूजेमध्ये हीच मुख्य पूजा आहे. ही पूजा करणारानेच मला अत्यंत आवडीने पूजिले असे होते. पूजेच्या निमित्ताने गरुड ध्वजाला अधोक्षजाला त्याने वश करून घेतले म्हणून समजावे. ही माझी आवडती पूजा आहे. गरुड ध्वजाला अत्यंत प्रिय आहे अशी भक्ती अधोक्षजाला आवडते तोच माझा प्रिय भक्त होय. सगुण असो किंवा निर्गुण असो दोन्ही स्वरूपे माझीच आहेत. त्याच्या ठिकाणी जो आपले भोग अर्पण करतो तेच खरे माझे पूजन होय. आत्मभोगानेच भगवंताची जी करावयाची पूजा ती हीच पूजा होय. किंवा सर्व प्राणी मात्र आपल्याशी समान आहेत असे समजून समान भावनेने सर्व प्राणीमात्रांची आवडीने पूजा करावयाची ती भगवंताचीच पूजा होय. 11व्या पूजेचा विचार केला तर या संख्येत मागे आणि पुढे एकच, कारण 11ही इंद्रियाचा आकडा पडेल तो सर्व प्राणीमात्रांचा पुजारी होईल. मागे पुढे एक करावा तेव्हा त्याला 11वा असे म्हणतात. हा विचार ज्याने जाणला त्याने सर्व प्राणीमात्रांची पूजा केली असे होते. आत्मभोग अर्पण केल्याने आणि आपल्या देहातच परब्रह्म आहे ह्याचे ज्ञान झाले असे होते. तेच परब्रह्म सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी देहात विदेहात समानतेने असते. सर्व देहांना वागविणारा आत्मा खरोखर मीच आहे. त्यामुळे भिन्न भिन्न प्राण्यांना पाहिले असता ज्याची माझ्यावरची प्रीती मोडत नाही. प्राणीमात्रांमध्ये उंच नीच हा भेद असला तरी जो परब्रह्मात काही भेद पाहत नाही त्याला असे दिसते की समसमानतेने सर्व ठिकाणी सारखीच समभावना असून ती सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सारखेपणानेच आहे. तो माझ्याशी साम्य पावल्यामुळे त्याला सर्व प्राणीमात्रांमध्ये समानता वाटत असते. ती सर्व प्राणीमात्रांची पूजा होय. ज्याला निरनिराळ्या वस्तूतील विषम भाव बाधक होत नाही तोच खरोखर पूजा करणारा होय. जो भक्तिभावाने मध्येच एकरूप झाला तेथे तोच स्वतः सर्व प्राणीमात्र होऊन गेला. अर्थातच तो आपोआप
सर्वांशी एकरूप झाला व सर्वांची आत्मभावनेनेच पूजा करू लागला असे समजावे। तो रंक आणि राजा यांचीही पूजा करतो, पण त्या रंक राजामधील परब्रह्माची समान भावना त्याच्या मनात बदलली जात नाही। तो त्यातील एकरूपता व समान भाव यांचा भंग न होऊ देता त्यांची यथायोग्य पूजा करतो। पहा, हे उद्धवा, ऐक, सर्व भूतांच्या ठिकाणी माझी पूजा करावायची असेल तर ती माझ्याशी तादात्म्य झाल्यानेच खरोखर होते। ह्या 11ही पूजा एक रूपानेच आहेत। ही 11ही पूजास्थाने माझी प्राप्ती करून देणारी व अत्यंत पवित्र अशी आहेत। मी तुला सांगितलेल्या वर्णनाच्या अनुरोधाने त्यांची यथाविधी पूजा करावी। मी ज्या पद्धतीने पूजा करावयास सांगितली त्याच रीतीने पूजा करीत जावी। जर ती रीती नीट कळली नाही तर त्या 11ही पूजास्थानांच्या ठिकाणी माझ्याच मूर्तीचे चिंतन करावे। श्लोक 46। निर्गुणापेक्षा सगुण हे कमी योग्यतेचे आहे असे जो म्हणेल तो निखालस मूर्ख होय असे समज। कारण सगुण व निर्गुण दोन्ही सारखीच आहेत, त्यात एक कमी व एक अधिक असे मुळीच नाही। तूप पातळ असले तरी ते तुपच होय, पण जर ते थिजले तर त्या पातळ तुपापेक्षा अधिक गोड होते। त्याप्रमाणेच पहा, निर्गुणापेक्षाही सगुण स्वरूपानेच मनाला त्वरित आनंद होतो। निर्गुणाचा बोध होणेच मुळी कठीण असते, कारण ते मन, बुद्धी व वाणी यांना अगम्य असते। शास्त्रांना सुद्धा त्याचे रहस्य कळत नाही। वेदांनीही त्याबद्दल मौनच धारण केले आहे। वावेने वारा मोजावायचा प्रयत्न करावा किंवा आकाश मिठी मारून आवळायचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे भावना भांबवून पळ सुटते। कोठे स्थिर व्हावे तेच कळत नाहीसे होते। पण तशी काही सगुण मूर्ती नव्हे हे लक्षात ठेव। ती सुलभ आणि सुस्वरूप असल्यामुळे तिला पाहताच तहान आणि भूक नाहीशी होते आणि प्रेमाने मन शांत होऊन जाते। जो नित्यसिद्ध सच्चिदानंद प्रकृतीहून भिन्न व परमानंद स्वरूप, तोच आनंदाचा मूलकंद असा गोविंद आपल्याच लीलेने सगुण झाला। गोडी सर्वत्र वाखाणली जाते, पण त्यातही जर खडी साखरेची ढेप बनविली तर तिच्या गोडीला जास्त चव येते। त्याप्रमाणेच साकार मूर्तीचा प्रकार आहे। कसोटीला लावून उत्तम ठरलेल्या सोन्याची लगडच्या लगडच घेऊन ती जर नव्या नवरीच्या गळ्यात बांधली तर त्यामुळे ती नवरी सुंदर दिसेल काय? पण त्याच सोन्याचे दागिने करून जर मस्तक, कंठ, हात इत्यादी अवयवावर घातले तर तीच नवरी त्यामुळे अत्यंत शुभू लागलेली दिसते आणि लोक तिच्यावरून लिंबलून उतरतात। त्याप्रमाणे जे निर्गुण व निर्विकार असते त्याचीच आपल्या आवडीप्रमाणे सुकुमार केवळ ज्ञानस्वरूप अत्यंत सुंदर व मनोहर अशी सगुण मूर्ती होते। देदीप्यमान असा श्यामवर्ण मुकुट, कुंडले व मेखला यांनी विराजमान, गळ्यात कौस्तुभमणी व वनमाला आणि भरजरीचा झळकत असणारा पितांबर, आधीच तो पूर्ण श्यामवर्णी, त्यात आणखी कपाळावर लावलेला पिवळा टिळा, दोन्ही नेत्रांमध्ये कमळाच्या पाकळ्यांसही लाजविणारी आरक्त झाक, ज्ञानाचे देखणे पण त्या मूर्तीच्या डोळ्यांना जणू काय शरण आले। सैरावैरा भटकताना वारास थकला तेव्हा त्याने श्रीहरीच्या नाकात श्वासोच्छ्वास रूपाने जणू काय ठाण मांडले। ओंकारामध्ये जशा श्रुती असाव्यात त्याप्रमाणे मुखामध्ये दंतपंक्ती शोभतात आणि त्यातील चारही कोपऱ्यांवरचे 4 सुळे दात तर सुलीव सच्चित प्रकाशाप्रमाणे झळकतात। ज्याप्रमाणे जीव व शिव भिन्नपणाने एकत्र असावे त्याप्रमाणे खालचा व वरचा असे दोन्ही ओठ श्रीहरीच्या अंगामध्ये सारखेपणाने व सारख्याच गुणांनी जुळून राहिले। कृष्णाचे मुख पाहून म्हणजेच कृष्ण पक्षाप्रमाणे चंद्र क्षीण होऊ लागतो। तो फक्त पौर्णिमेलाच काय तो परिपूर्ण असतो, पण हा कृष्णाचा मुखचंद्र सदा सर्व काळ परिपूर्णच असतो। चंद्राचे ते दिवसा क्षीण होते, पण त्या मुखचंद्राची शोभा काही अप्रतिमच आहे। त्याच्यामुळे चंद्र सूर्याचे तेजही फिके पडते, पण हरीचे मुख सदा सर्वदा स्वयंप्रकाशच असते। सगुण स्वरूपामध्ये तो नारायण अर्थरूपी चकोरांना अमृतपान, मुमुक्षरूपी चातकांना स्वानंद घन आणि सर्व भूषणांना भूषण देऊन होऊन राहिला आहे। 4 खाणीतील प्राण्यांच्या क्रिया ही 4 प्रकारच्या असतात, त्याप्रमाणे 4ही हातातील 4 आयुधांची कार्ये निरनिराळी आहेत। श्रीकृष्ण हे सगुण स्वरूप झालेले पाहून जणू काय 4 वेद आत्मज्ञानासाठी त्या 4 हातातील आयुधे झाले। वेदांना देव कळला नाही म्हणून त्या वेदांना लज्जा उत्पन्न झाली होती, तेव्हा आपला प्रताप जगामध्ये गाजून दाखविण्यासाठी ते हरीच्या हातातील आयुधे झाले। सामवेद शंख झाला, यजुर्वेद चक्र झाला, अथर्ववेद तीक्ष्ण धारेची गदा झाला आणि ऋग्वेद नाजूकशे कमळ झाला। ह्याप्रमाणे सच्चिदानंद परमेश्वराच्या ठिकाणी 4 वेद साकार स्वरूपाने अनुक्रमे शंख, चक्र, पद्म व गदा झाले। अशा प्रकारे 4 हातात 4 वेदांना परमेश्वराने संतुष्ट करून सोडले। तेव्हा उपनिषदेही आपण जगात मिरवावे म्हणून देवाची बाह्य भूषणे व बाजूबंद झाली आणि हातातील लखलखित कंकणे ब्रह्म ते मीच ह्या शब्द
ध्वनीचा रुंझुन रुंझुन असा आवाज करू लागली। तसेच त्याची नखे, केश, बोटे व हाताच्या बोटात असलेल्या त्या ठिकाणी षटकोनी इत्यादी त्रिकोणी, षटकोनी इत्यादी आकारांच्या रत्नजडित अंगठ्या ही उपासकांना उपासना करण्याला मोठे साधन झाले आहे। हृदयावरील पदकाला तर काही अपूर्व तेज आहे। पोटावर त्रिगुणाच्या 3 वळ्या शोभतात पहा, आणि कमरेतल्या मेखलेला लावलेल्या घागऱ्यांमध्ये कळस किती उत्तम शोभतो। पाचोचे कांतीव खांब असावेत, त्याप्रमाणे दोन्ही पाय शोभतात। पाचोचे खांब केवळ निर्जीव असतात, पण हे पाय हरीच्या अंगाचे अवयव असल्यामुळे सचेतन आहेत। दोन्ही पायावर ध्वज, अंकुश, ऊर्ध्व रेषा आणि पद्मे इत्यादी चिन्हे आणि यवाच्या चिन्हाचे सामुद्रिक लक्षण असून प्रत्येक पावलाची आकृती अत्यंत सुंदर आहे। पायांच्या तळव्यांना तांबडा रंग आणि त्यावर घनश्याम वर्णाची छटा, त्यामुळे आकाशात अनेक इंद्रधनुष्यांचा समुदाय दिसावा, त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या पायाची शोभा दिसत होती। जगन्नायकाला अशा रीतीने सगुण झालेला पाहून 10 दिशांनीही त्याच्या चरणांजवळ येण्याचे धैर्य केले आणि आपले आत्मसुख साधून घ्यावे म्हणून त्या 10 दिशा हरीच्या पायांची 10 बोटे होऊन राहिल्या। चंद्रही कृष्ण पक्षामध्ये क्षीण होत होता, म्हणून त्यानेही जाऊन गुरुचे चरण धरले आणि तो त्याच्या पायांची नखे होऊन स्वतः अत्यंत पवित्र झाला। हे समजताच शंकराने त्या चंद्रालाच मस्तकावर धारण केले। तेव्हा सहजच देवाच्या पायांचे तीर्थ त्या डोक्यावरून वाहू लागले व त्याच जळाने जगाचा उद्धार झाला। असा देव सगुण झालेला पाहून 4ही मुक्ती त्याच्या पायाजवळ येऊन नम्र झाल्या। म्हणूनच संत देव मूर्तींच्या चरणांपुढे नेहमी तत्पर असतात। त्या 4 मुक्तींपैकी सलोकता आणि समीपता या दोघी 2 पायांमध्ये वाक्यांच्या रूपाने वाजू लागतात। स्वरूपता होती ती पायातील सांखळ्या झाली आणि सायुज्यता पंजन बनली। पहा, ज्या पैंजनांचा धाक मी म्हणविणारे राक्षस सुद्धा हृदयात वाहतात। सर्व सुख म्हणून जे काही आहे ते श्रीहरीच्या ठिकाणी आहे आणि त्याच्याच चरणांच्या ठिकाणी समाधी आहे। हे उद्धवा, धैर्य, वीर्य, उदार, कीर्ती, गुणगांभीर्य, शौर्य, प्रख्याती यांना कारण माझी सगुण मूर्तीच आहे, हे नीट लक्षात ठेव। ह्या माझ्या मूर्तीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणेच फिटते। हे दर्शन जन्म मरणाचे धरणे उठविते आणि विषयांचे खतपात्र फाडून टाकीते। माझी मूर्ती पाहिल्यानंतर योग यागाची खटपट करावी लागत नाही, गिरगव्हारात जावे लागत नाही किंवा अनेक प्रकारच्या संकटातही पडावे लागत नाही। आसन, पात्र यांची जरुरी लागत नाही किंवा समाधीचे साधनही लागत नाही। उद्धवा, माझ्या प्राप्तीला मुख्य कारण माझी भक्तीच आहे, हे लक्षात ठेव। माझी पूजेची स्थाने 11 आहेत। त्या ठिकाणी ह्याप्रमाणे माझे आवाहन करून मी सांगितलेल्या मूर्तीचे लक्षपूर्वक ध्यान करावे, माझी पूजा करावी, माझे ध्यान करावे, माझे कीर्तन करावे, माझ्या नामाचे स्मरण करावे व माझे गुण वर्णन करावे। रात्रंदिवस माझी कथा करावी, रात्रंदिवस माझ्या चरित्रातील गोष्टी सांगाव्यात। असे रात्रंदिवस माझे ध्यान केले असता त्यालाच खरोखर भक्ती असे म्हणावे। दिव्याची ज्योत हातात आली की साऱ्या घरभर प्रकाश पडलेला आढळतो, त्याप्रमाणे जेव्हा माझ्या मूर्तीकडे लक्ष वेधून राहते तेव्हा सर्व ज्ञान हाती येते। उद्धवा, ह्या वर्णनावरून असे लक्षात आण की सगुण आणि निर्गुण ही दोन्ही एकत्र आहेत। सच्चिदानंदाचे सुखही देहोपासून सारखेच प्राप्त आहे असा पूर्ण निश्चय ध्यानात ठेव। सोन्याच्या लगडीला जो कस लागतो तोच त्याच्यातील एका वालभर सोन्यालाही लागतो, त्याप्रमाणे सगुण किंवा निर्गुण यांच्या उपासनेने आत्मानंदात काही अंतर पडत नाही। म्हणून सगुण आणि निर्गुण ही दोन्ही पूर्णपणे निश्चयपूर्वक एकच आहेत। साखरेचा सगळा ढीग किंवा त्यातील 9 टांकभर साखर या दोहीत गोळी सारखीच असते। हे माझे अंतःकरणातील ध्यान आहे। तेथे मन निरंतर जागृत ठेवून माझ्या भक्तांनी अत्यंत हर्षाने माझी पूजा करावी। उद्धवा, पण तू आपल्या मनात असे म्हणशील की ही भक्ती कोणत्या उपायाने साध्य होणार, तर ही ज्या साधनाने साध्य होते ते सर्व तुला सांगेन। श्लोक 47। नाना प्रकारचे योग याग, वापी, कूप, वने, सरोवरे, उत्तमोत्तम स्रौत स्मार्त कर्मे ही करीत असता ज्यांनी ती मला अर्पण केली तीच यथासांग झाली म्हणून समजावे। आणि मला अर्पण न करता स्रौत, अग्निहोत्र, सोम, याग, स्मार्त इत्यादी सत्कर्मे जरी केली किंवा तलाव, विहिरी वगैरे बांधल्या तरी ती दोन्ही व्यर्थच होत। सत्कर्म झाले तरी ते मला अर्पण केल्यानेच यथासांग होते। कर्म मला अर्पण करीत असता सुद्धा एखाद्या वेळी त्या भक्ताचे मन काहीतरी विघ्नकारक फळाची इच्छा करते, यासाठी भक्ताला मी कधी विघ्न येऊ देत नाही, हे लक्षात ठेव। सकाम कर्मकर्त्याला अत्यंत प्रयासाने सुद्धा जी प्राप्त होत नाही ती उत्तम लोकातील गती व तेथील सर्व भोग मी माझ्या भक्तांना देत असतो। अंतःकरणपूर्वक जो माझा भक्त असून देवभोगांविषयी विरक्त असतो
तो ते भोग भोगीत असताही माझे स्मरण करीत असतो, म्हणून तो त्या भोगांना आसक्त होत नाही. एखादा साधू देवालयात जात असता मुसळधार पडणाऱ्या पावसाने त्याला फार त्रास दिला, म्हणून तो आडोशासाठी जर अकस्मात नकळत वेश्येच्या घरात शिरला तर तो तेथे राहूनही त्या वेश्येला शिवत नाही. त्याप्रमाणे दिव्य भोगाला भक्त कंटाळतो आणि अनिवार्य पश्चातापाने मी केवळ फसलो गेलो असे म्हणून कपाळ बडवून घेऊन हरीचे स्मरण करतो. अशा अनुतापाच्या स्थितीमध्ये तत्काळ ते सर्व भोग नष्ट होतात आणि ज्या घरात माझी भक्ती वास करीत असते त्या घरी महान ज्ञानी जन्मास येतो. त्याला पूर्वसंस्काराच्या साहचर्याने सर्व विषयांची विरक्तीच प्राप्त होते. तो जन्मतःच भक्ती मार्गाला लागतो आणि त्याला भक्त असतील ते जीव की प्राण असे आवडतात. तो मुक्तीला लाथेने झुगारून देऊन स्वतःच्या सर्वस्वाने मलाच भजत असतो. अशा प्रकारे मी आपल्या भक्तांना विघ्नाचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाही. याप्रमाणे ज्यांना विषयाची विरक्ती उत्पन्न होते तेही जेव्हा तलाव, विहिरी इत्यादी परोपकारांची कर्मे करीतात किंवा जेव्हा योग, याग व त्यागीपणा यांचे साधन करीतात तेव्हाच त्यांना माझी भक्ती उत्पन्न होते. मनाची समदृष्टी करून श्रौत स्मार्त कर्मांचे अनुष्ठान किंवा योग, याग, त्यागवृत्ती यांचे साधन ते जेव्हा एकनिष्ठेने करतात तेव्हाच त्या योगाने त्यांची चित्तवृत्ती शुद्ध होते. आणि उद्धवा, चित्तवृत्तीची शुद्धी प्राप्त झाली की मग खरोखर त्यांना माझी उत्तम भक्ती प्राप्त होते असे समज. पण इतकी खटपट न करताच माझी सद्भक्ती प्राप्त होईल अशी एक अत्यंत गुप्त युक्ती मला माहीत आहे. तीही गोष्ट मी तुला सांगेन. उद्धवा, सर्व साधन सोडून देऊन जो साधूचे भजन करेल तेव्हाच त्याचे मन खरोखर शुद्ध होईल हे लक्षात ठेव. आता तू म्हणशील की साधू तो कसा असतो आणि असा साधू कोण, तर त्याचे लक्षण पूर्वी सांगितलेच आहे, तेव्हा अधिक सांगावयाचे काही कारणच नाही. साधू तोच सद्गुरू हे लक्षात ठेव म्हणजे झाले. त्या सद्गुरूचे भजन जो आपण भावार्थाने करतो त्याच्या सर्व शुद्धीचे कारण सर्वस्वी सद्गुरूच आहे असे समज. त्याच्या मुखातील शब्दच ब्रह्म साक्षात्काराला नेऊन पोचवितो. त्या सद्गुरूच्या भाग्यवान चरणाची सेवा केली असता कोणती शुद्धी होणार नाही. तोंडाने गुरुचे नाम घेतले असता त्याच्याकडे कलिकालाही पाहू शकत नाही. त्याची सेवा आनंदाने केली असता मोक्ष सुखेही येऊन पायांना लागतात. ज्याच्या मनात सद्गुरूची आवड आहे, ज्याची सद्गुरूच्या भजनामध्ये अत्यंत प्रीती आहे, त्याच्यावर माझी सद्भक्ती भाळली म्हणून समजावे. ती खरोखर त्या भक्ताने आपणास वरावे म्हणून त्याच्या पाठीसच लागते. गुरु भजनाच्या ठिकाणी जो भावार्थाने युक्त होतो त्यानेच जगामध्ये आपला स्वार्थ साधला खरा. त्याच्यापाशी माझी उत्तम भक्ती अगदी नेमकी तिष्ठत बसलेली असते. सद्भक्तीच बिचारी काय, पण मी सुद्धा स्वतः रात्रंदिवस आनंदाने त्याच्याजवळ उभा असतो. इतका गुरुप्रेमाने मी भुललो आहे. मला माझ्या भक्तांची गोडी इतकी नाही, पण गुरु भक्तांची मला फारच आवड असते. मात्र सत्संगतीशिवाय प्रत्यक्ष उत्तम सद्भक्ती कधीही प्राप्त व्हावायची नाही. श्लोक 48. माझी प्राप्ती होण्याला भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग असे दोन्ही मार्ग आहेत. त्यात ज्ञानमार्ग फार बिकट आहे, पण भक्तिमार्ग हा निर्विघ्नपणाने भक्ताला माझ्याकडे पोचवितो. हा संसार तरुण जाण्याला अनेकांनी अनेक साधने सांगितलेली आहेत, पण ती सर्व व्यर्थ आहेत असे समज. अनुभवाअंती माझा भक्तिमार्गच उत्तम असे दिसून येते. सर्व उपायांमध्ये अत्यंत सरळ, नित्य आणि पवित्र असा हा माझा केवळ भक्तिमार्ग आहे. ज्ञानमार्ग आहे तो भक्ताला मध्येच व्याकुळ करून पाडणारा आहे. मळा शिंपवायला मोठ आणि पाट असे पाणी मिळवण्याचे दोन उपाय असतात. मोठेने विहिरीतले साचलेले पाणी काढावयाचे आणि ते देखील फार कष्ट करून थोडेच सापडते. आधी मोठ, नाडा आणि बैलांची जोडी इतकी तयारी पाहिजे. मग त्या बैलांना आसुडाखाली सारखे झोडीत बसावे आणि त्यांना मागे पुढे येता जाताना ओढाओढ करून हालहाल करावेत. तेव्हा कोठे एका लहानशा भागा एवढी जमीन भिजते. त्यातही एखाद्या वेळी मोठच फुटते किंवा नाडा तुटून जातो किंवा एकाएकी एखादा बैल आजारी पडतो किंवा मरतो. आणि असे झाले की तत्काळ जमिनीची ओल जाते व हातातोंडाला आलेले पीक करपून जाते. पण नदीच्या पाटाचा प्रकार मात्र तसा नाही. त्या पाटाला एक वेळ वाट करून दिली की रात्रंदिवस धो 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 पाण्याचे लोट वाहतच असतात. ज्ञान हे मोठेच्या पाण्यासारखे आहे. वेदशास्त्रांचे पठण करून नित्य कोणते व अनित्य कोणते ह्याचा विचार करण्यासाठी मार्मिक पंडित बसतात. त्यात एक जण कर्माकडे ओढ घेतो, एक जण संन्यासाकडे मन वळवून मुंडन करावयास लावतो. आणि कोणी म्हणतात की हे म्हणणे बरोबर नाही, देह हा अशा रीतीने कधी संकटात घालू नये. कोणी म्हणतात की प्रारब्ध म्हणून जे आहे तेच खरे आहे. कोणी म्हणतात की शब्दज्ञान हेच खरे. कोणी म्हणतात की ह्याविषयी मौन धरावे, फार बडबड करू नये. कोणी म्हणतात की विद्वत्ता सोडून द्यावी, ज्याची कल्पना
अधिक चालते तोच शहाणा खरा. मूर्खांना किती सांगावे. कोणी म्हणतात की तप हेच मुख्य आहे, कोणी म्हणतात की मंत्राचे पुनश्चरण हेच सर्वात श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतात की वेदाध्ययन हेच श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतात की दान करणे हेच योग्य होय, कोणी तर हे सारेच खोडून काढतो आणि माणसाला योगाच्या झटापटीत अडकवितो. तो साधकाला आसनांची आणि मुद्रांची चटक लावतो व वाऱ्यावर बसवितो. असे अनेक प्रकारचे वाद करता करता सर्वस्वी एक निश्चय होत नाही. मोठ्या पंडितांना ज्ञानाचा अभिमान असल्यामुळे खरे ज्ञान मुळीच कळत नाही. जन्ममार्गातली ही अशी दशा आहे. त्यात अनेक प्रकारची विघ्ने येतात. विकल्पानेच विद्वत्ता नाहीशी होते. म्हणून विद्वत्तेच्या ठिकाणी माझी प्राप्ती होत नाही. माझी भक्ती काही तशी नव्हे. भक्तिसंपन्न लोक माझे नाम घेतल्यानेच मला पावतात. नामाने किती प्राण उद्धरले हे मोजता येणार नाही. भागवतामध्ये हेच सांगितले आहे. माझ्या गुणांचे वर्णन करताना किंवा हरिकथा नाम संकीर्तन करताना तेथे विघ्नाचा शिरकाव होऊ शकत नाही. हरिनामाची गर्जना केवळ किल्ल्यासारखी संरक्षक आहे. हरिनामाचा जेथे घोष चालतो तेथे बिचारे विघ्न कुठून येणार. माझ्या भक्तांपुढे ते पळत सुटते आणि मोक्षाची द्वारे खुली होतात. माझे भक्त असतात ते पूर्ण निरीच्छ असतात. ते मोक्षाची आशा धरीत नाहीत. म्हणूनच मी श्रीकृष्ण त्यांच्या भावार्थावर भुललेलो असतो. तात्पर्य निर्विघ्नपणे माझ्याजवळ यावायला भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्रिवार खरे, सर्वस्वी खरे आहे. खरोखर भक्ती हीच मला आवडती आहे. अशी सुलभ असलेली आपली भक्ती देव स्पष्टपणे अत्यंत आवडीने सांगता झाला. उद्धवाला हरिभक्तीची गोडी होतीच, म्हणून हे ऐकताच त्याने आनंदाची गोडीच उभारली. जे उद्धवाच्या मनात होते तेच कृष्णांनी सांगितले, म्हणून उद्धव त्या ठिकाणी हर्षातिशयाने नाचूच लागला. त्याने जीवाभावाने श्रीकृष्णाला ओवाळले आणि म्हणाला, इतकी तुझी भक्ती जर सुलभ आहे तर सारेच लोक तुझी भक्ती का करीत नाहीत. तेव्हा देव म्हणाले, उद्धवा, भाग्याशिवाय ही माझी भक्ती खरोखर कोणालाच घडावायची नाही. कोट्यवधी जन्मात पुण्याची संपत्ती मिळवलेली जर पदरी आयती तयार असेल तरच माझ्या संतांची संगती घडते आणि सत्संगतीने माझी भक्ती उत्पन्न होते. उद्धवा, सत्संगानेच भक्तीची प्राप्ती होते हे तू पक्के समज. माझी भक्ती संतांपाशी वाट पाहत उभी असते. संताला जर तू माझे असे म्हणतोस तर बाकीचे लोक कोणाच्या हवाली केलेस. तसेच तुझी भक्ती रात्रंदिवस संतापाशीच का असते. उद्धवा, असा विकल्प मनात आणावायला येथे जागाच नाही. संतांच्या भजनावर माझी अतिशय श्रद्धा आहे, मग भक्तीचा पाडतो काय. पण संतांची सेवा करायला मला कारण काय असे तू म्हणशील तर जो मी अनंत कोणालाही आवरला जाणारा नव्हे त्या मलाही त्यांनी आपल्या भक्तीने बांधून टाकले आहे. त्यांनी ज्या हेतूने मला बांधले आहे ते कारणही तुला सांगतो. ते जगामध्ये माझ्याशिवाय दुसरा कोणताही अर्थ जाणतच नाहीत. त्यांनी आपले जे स्वकर्म ते मलाच अर्पण केलेले असते. त्यांनी आपले सर्व धर्म, देह, घर, रूप, नाम, आश्रम धर्म मलाच अर्पलेले असतात. कल्पांत समयी होणाऱ्या कडकडाटाच्या धाकाने सर्व विश्व भीते व लयात जाते. अशा प्रकारची अरिष्टे ओढविली असताही ते धैर्याने माझ्यापासून ढळत नाहीत. आकाश तुटून पडले असताही आश्रयासाठी ते माझ्या वाचून दुसऱ्याची वाट पाहत नाहीत. म्हणूनच मी श्रीकृष्ण त्यांचा दास होऊन राहिलो आहे. भावार्थाचा महिमा मोठा आश्चर्यकारक आहे. माझ्या विश्वात्म्याचाही ते आत्मा झालेले आहेत असा त्यांना आणि आम्हाला एकोपा आहे. म्हणूनच मला पुरुषोत्तमाला त्यांनी वश केले आहे. संतांना आणि मला कल्पांतात सुद्धा ते भिन्न भाव नाही हे लक्षात ठेव. ही माझ्या जीवाची सर्व गुह्य गोष्ट मी तुला सांगितली. माझ्या भक्तीनेच संत माझे झाले आहेत. इतर लोक मला भजत नाहीत म्हणून मी त्यांना अदृष्ट पाशांत बांधून काळाच्या स्वाधीन केले. काळाला माझ्या संतांजवळ येण्याचे सामर्थ्य नाही, कारण सर्व काळ मी त्यांचे रक्षण करणारा आहे. म्हणून ते कळीकाळाच्याही तडाख्यात सापडत नाहीत. ह्याप्रमाणे संतांचे सर्व काम करताना मला संकोच वाटत नाही. उद्धवा, आता माझे एक अत्यंत गुह्य मनोगत आहे ते मी तुला सांगेन. श्लोक 49. यदुवंश कुलभूषणा उद्धवा, ऐक. तू स्वकीय आहेस, सेवक आहेस आणि प्रिय मित्र आहेस, म्हणून तुला माझे गुह्य सांगू नये इतका धीर मला मुळीच धरवत नाही. ह्याकरिता माझ्या गुह्यातील असे सार नव्हे, त्या साराचेही गुप्त भांडार आणि त्या भांडारातीलही गुप्त तत्व आता खरोखर तुला सांगेन. खरोखरीच असले हे गुह्यातले गुह्य मी कोणालाच सांगितले नाही. पण तू माझा जीवलग मित्र व सोबती आहेस आणि माझ्यावर तुझे अप्रतिम प्रेम आहे. आणखी ते प्रेम सुद्धा केवळ कोरडे नव्हे तर तशीच तुझ्या ठिकाणी माझी अनन्य भक्ती आहे आणि त्या भक्तीप्रमाणे तुझ्या अंतःकरणात विरक्तीही आहे. तुझ्यापाशी पूर्ण निष्कपट वृत्ती आहे.
हे पहा, या यादव कुलात पाहावयास गेले असता माझ्यासारखा एक तूच आहेस. उद्धवा, तू माझ्याशी समान योग्यतेचा व माझा गोत्रज असून माझा सेवक आहेस हेच अपूर्व होय. आणि तो सुद्धा कामापुरता सेवक नव्हेस, तर सर्वस्वी विश्वासू आहेस. तुझे एक एक गुण किती म्हणून वर्णन करू. खरोखर हे सांगताना मला अत्यंत हर्ष झाला आहे. म्हणूनच ते गुह्य आहे तरी तुझ्यापासून चोरून ठेवायला मला धीर होत नाही. असे म्हणून भगवंताने उद्धवाला हृदयापाशी हृदय भिडवून आलिंगन दिले. तेव्हा चिदानंद रूप श्रीकृष्ण संतुष्ट झाला. मग कृष्ण म्हणाला, सावधपणाने नीट लक्ष लावून माझे भाषण आदरपूर्वक ऐक. हे माझे गुह्य ज्ञान तुला मिळाले असता तुझ्यामुळे सर्व वंशाचा उद्धार होईल. कारण ज्या वंशात ब्रह्मज्ञानी उत्पन्न होतो तो वंश त्याच्यामुळे पावन होतो. हे माझे भाषण अगदी सत्य आहे असे समज. ह्याविषयी मनात विकल्प आणू नये. पण तू म्हणशील की तू स्वतःच पूर्णब्रह्म नारायण ह्या वंशामध्ये अवतरला आहेस, तेव्हा त्यामुळेच हा वंश उद्धरला. तुझ्यापुढे माझे ज्ञान ते किती, तर नाम रूप जात गोत ह्या सर्वाहून मी अलिप्तच आहे. जगातील सर्वच कुलांना मी कुलवंत झालो आहे. कारण सारे जग माझे गोत आहे हे लक्षात ठेवूनच खरोखर मी आपले गुह्यातील सार तुला सांगेन. त्याच्या योगाने सर्व जगाचा उद्धार होईल असे श्रीकृष्णाने सांगितले. ते गुप्त ज्ञान ऐकण्यासाठी उद्धवाने मनाचेच कान उघडले आणि लक्ष लावून श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहताच त्याच्या नेत्राकडेच उद्धवाचे नेत्र गुंतून राहिले. ह्याप्रमाणे उद्धवाचे लक्ष दिल्यानंतर त्याला श्रीकृष्ण जे गुह्यज्ञान सांगेल ते श्रीकृष्णाचे अत्यंत गहन व रसाळ निरूपण पुढच्या अध्यायात आहे. म्हणून एका जनार्दन विनंती करतो की संतांनी माझ्याकडे लक्ष द्यावे आणि श्रोत्यांनी सावध व्हावे. तुमचे चरण मी शिरसावंदे केले आहेत. तुमच्या चरणप्रसादाने श्री भागवतातील श्लोकांची पदे सुबोध अर्थाने वर्णन करीन, म्हणजे संत आनंदाने संतुष्ट होतील. म्हणून एका जनार्दनाचे ठिकाणी शरण गेला तेव्हा ज्याप्रमाणे समुद्रातील पाणी लाटांच्या रूपाने शोभते त्याप्रमाणे तो शोभू लागला. 11वा अध्याय समाप्त.